कन्या राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुमच्या आयुष्यात कधी असा काळ आला आहे जेव्हा तुम्ही खूप मेहनत करता, योग्य नियोजन करत असता, पण तरीही मनासारखं यश मिळत नाही? कधीकधी असं वाटतं मी सगळं योग्य करतोय, मग अडथळे काय आहेत? पण मित्रांनो, जीवनात काही काळ असे असतात जेव्हा ईश्वर आपल्याला थांबवत नसतो, तर आपल्याला मोठ्या यशासाठी तयार करत असतो. जुलै 2026 हा महिना कन्या राशीच्या अनेक जातकांसाठी अगदी असाच असू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या पत्रिकेत अत्यंत प्रभावशाली ग्रहयोग निर्माण होत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच लाभस्थानात गुरुदेव आणि राशीस्वामी बुधदेव यांची शुभयुती होत आहे. त्यानंतर 7 जुलै रोजी बुधदेव दशम स्थानात प्रवेश करून पंचमहापुरुषोकापैकी अत्यंत महत्त्वाचा भद्र महापुरुष राजयोग निर्माण करीत आहे. उच्चीचे गुरुदेव लाभस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी पंचम, सप्तम आणि परिश्रम स्थानावर पडत आहे. याचा अर्थ ज्ञानाला दिशा मिळेल, परिश्रमांना फळ मिळेल, नात्यामध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. मित्रांनो, या महिन्यात तुमची सगळ्यात मोठी ताकद तुमची बुद्धी असणार आहे. म्हणून जुलै महिन्यात तुमच्यासाठी मंत्र आहे, विचार स्पष्ट ठेवा, कारण या महिन्यात तुमची बुद्धीच तुमचं भाग्य घडवणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण कन्या राशीसाठी जुलै 2026 हा महिना दहन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य, लाभ, उपाय आणि शुभसंकेत या दृष्टीने सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कन्या राशीच्या मित्रांनो, राशीचक्रातली 6वी रास म्हणजे कन्या रास. बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता, शिस्त, नियोजन आणि परिपूर्णतेची आवड हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. तुम्ही एखादं काम फक्त पूर्ण करत नाही, तर उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करता. तुमची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असते. ज्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत नाही, तुम्ही त्या सहज ओळखता. मात्र काही वेळा अतिविचार करण्याची सवय तुम्हाला मानसिक ताण देऊ शकते. मित्रांनो, जास्त विचार करणं ही बुद्धीची ताकद असली तर कधीकधी तीच चिंता बनते. या महिन्यात तुमचा पॉवर वर्ड आहे स्पष्टता. कारण विचार स्पष्ट असतील तर निर्णय योग्य होतील. या महिन्याचा हिरो प्लॅनेट आहे बुधदेव. दशम स्थानात निर्माण होणारा भद्र महापुरुष राजयोग तुमच्या करिअरला नवीन उंची देऊ शकतो. कन्या राशीच्या जातकांनी विशेषतः या 5 गोष्टी या महिन्यात नक्की टाळाव्या. पहिली चूक, प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणं. दुसरी चूक, लहान चुका मनावर घेणं. तिसरी चूक, खर्चाचं नियोजन न करणं. चौथी चूक, नात्यामध्ये जास्त अपेक्षा ठेवणं. 5वी चूक, स्वतःवर जास्त टीका करणं. मित्रांनो, परिपूर्णतेच्या शोधात स्वतःचा आनंद हरवू नका. कन्या राशीच्या मित्रांनो, धनाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. महिन्याच्या सुरुवातीला धनेश शुक्रदेव लाभस्थानात आहे. ही स्थिती आर्थिक लाभासाठी अनुकूल आहे. काही जातकांना अतिरिक्त उत्पन्न, बोनस, जुन्या गुंतवणुकीतून लाभ, नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. मात्र 4 जुलै रोजी शुक्रदेव व्ययस्थानात प्रवेश करतील. त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. हे खर्च प्रवास, घर, आराम, सुविधा, कुटुंब, शिक्षण या कारणासाठी होऊ शकतात. मित्रांनो, पैसे कमावणं जेवढं महत्त्वाचं आहे, पण तो योग्य ठिकाणी वापरणं त्याहून महत्त्वाचं आहे. कुटुंबाच्या दृष्टीने एक सुंदर योग दिसत आहे. मागील काळात जे घरात मतभेद किंवा गैरसमज होते ते आता हळूहळू कमी होऊ शकतात. उच्चीच्या गुरुदेवांच्या कृपेने संवाद सुधारू शकतो. नात्यामध्ये पुन्हा ऊब निर्माण होऊ शकते. वाणीच्या बाबतीत मात्र सावध राहा. बुद्धिमान व्यक्ती प्रत्येक वेळी बोलत नाही, पण जेव्हा बोलते तेव्हा विचारपूर्वक बोलते. परिश्रम, पराक्रम या दृष्टीने जुलै महिन्यात सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे दशम स्थानातील भद्र महापुरुष राजयोग होय. 7 जुलै रोजी बुधदेव दशम स्थानात प्रवेश करतील. हा योग करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान सन्मान वाढवणारा मानला जातो. ज्या जातकांचा संबंध लेखन, शिक्षण, अकाउंट, व्यवस्थापन, मीडिया, कन्सल्टिंग, IT, सोशल मीडिया या क्षेत्रांशी आहे, त्यांना विशेष लाभ होऊ शकतो. तृतीयेश मंगळ भाग्यस्थानात असल्यामुळे परिश्रम आणि भाग्य यांच्यात एक सुंदर स्पर्धा दिसत आहे.
कधी अडथळे येतील, पण त्याच वेळी भाग्य साथ देईल. मित्रांनो, या महिन्यात यश वेगाने धावणाऱ्यांना नाही तर सातत्याने चालणाऱ्यांना मिळणार आहे. प्रवासाचे योग देखील निर्माण होत आहे. काही प्रवास ज्ञान देतील, काही प्रवास संधी घेऊन येतील. कन्या राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझी बुद्धी माझं भाग्य घडवेल. कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे उच्चीचे गुरुदेव, प्रेम विवाहाचे योग आणि भद्र राजयोग तुमच्या आयुष्याला कशा प्रकारे नवीन दिशा देऊ शकतात. कन्या राशीच्या मित्रांनो, वास्तू, सुख आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक म्हणता येईल. उच्चीचे गुरुदेव अनेक शुभदृष्टी टाकत असल्यामुळे घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत होऊ शकतं. काही जातक घराची सजावट, नूतनीकरण, नवीन वस्तू खरेदी, वाहनासंबंधी निर्णय घेऊ शकतात. माता आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्योदयाचं कारण ठरू शकतं. घर फक्त भिंतींनी बनत नाही तर समजूतदारपणा आणि प्रेमाने बनतं. कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. उच्चीचे गुरुदेव पंचम स्थानावर दृष्टी टाकत असल्यामुळे अभ्यासात प्रगती होऊ शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहू शकतो. प्रेम संबंधाच्या दृष्टीने पंचमेश सप्तम स्थानात असल्यामुळे अत्यंत सुंदर योग निर्माण होत आहे. काही जातकांसाठी मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर विवाहात होऊ शकतं. काहींसाठी विवाह मंडळ किंवा ओळखीतून नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, काही नाती नियती ठरवते, पण ती टिकवण्याचं काम समजूतदारपणा करतो. विवाह इच्छुकांसाठी हा काळ आशादायक आहे. संततीच्या दृष्टीने काही शुभ बातम्या मिळू शकतात. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठी ताकद कोणती आहे? तुमची बुद्धी, तुमचं परिश्रम की तुमचा विश्वास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कन्या राशीच्या मित्रांनो, आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना सामान्यतः चांगला म्हणता येईल. मात्र कन्या राशीच्या जातकांची एक सवय असते, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करणं. अनेक वेळा हाच विचार मानसिक ताणाचं कारण ठरतो. मित्रांनो, शरीर थकण्यापेक्षा मन थकलं की माणूस जास्त थकतो. या महिन्यात विशेषतः मानसिक ताण, झोपेची अनियमितता, पचनासंबंधी तक्रारी, ॲसिडिटी, थकवा, चिंता या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण बुधप्रधान राशी असल्यामुळे तुमच्या मनाचा आणि शरीराचा जवळचा संबंध असतो. मन शांत असेल तर शरीर साथ देतं. योग, प्राणायाम, ध्यान आणि नियमित चालणं या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. कर्जाच्या दृष्टीने या महिन्यात मोठी आर्थिक अडचण दिसत नसली तरी वाढत्या खर्चामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कमाई वाढण्यापेक्षा खर्चाचं नियोजन अधिक महत्त्वाचं ठरतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ विशेष अनुकूल आहे. परिश्रम स्थानावर गुरुदेवांची शुभदृष्टी पडत आहे, त्यामुळे तुमची मेहनत योग्य दिशेने जाऊ शकते. तुमची बुद्धी तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र ठरणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध ताकदीने जिंकता येत नाही. काही युद्ध बुद्धीने जिंकावी लागतात. जुलै 2026 हा महिना करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. 7 जुलै रोजी राशीस्वामी बुधदेव दशम स्थानात प्रवेश करून पंचमहापुरुष योगापैकी प्रभावशाली भद्र महापुरुष राजयोग निर्माण करीत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये भद्र राजयोग हा बुद्धिमत्ता, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि व्यावसायिक यश देणारा मानला जातो. मित्रांनो, या महिन्यात तुमची ओळख तुमच्या पदाने नव्हे तर तुमच्या बुद्धीने निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी, वरिष्ठांची दखल, प्रतिष्ठा वाढ, करिअरमध्ये सकारात्मक बदल याचे योग निर्माण होत आहे. शिक्षण, लेखन, मीडिया, IT, व्यवस्थापन, कन्सल्टिंग, अकाउंट्स, सोशल मीडिया या क्षेत्राशी संबंधित जातकांना विशेष लाभ होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी काळ शुभ आहे. लाभस्थानातील उच्चीचे गुरुदेव 11वा गुरु म्हणून लाभवृद्धीचे संकेत देत आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन करार म्हणून नवीन संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, यश केवळ बुद्धीने मिळत नाही, सातत्याने टिकते. कन्या राशीच्या मित्रांनो, महाभारतातील विदुराची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे.
विदुरांकडे सत्ता नव्हती, संपत्ती नव्हती, मोठं सैन्य नव्हतं, पण त्यांच्याकडे होती बुद्धी, विवेक आणि योग्य निर्णय क्षमता. म्हणूनच इतिहासाने त्यांना महाज्ञानी म्हणून ओळखलं. मित्रांनो, या महिन्याचा तुमच्यासाठी संदेश हाच आहे: बुद्धी हीच खरी संपत्ती असते. कन्या राशीच्या जातकांसाठी जुलै महिना हा बुद्धीच्या जोरावर यश मिळवण्याचा काळ आहे. रोजचं राशी भविष्य आता ॲपवर, ॲस्ट्रो ज्योतिश्री ॲप डाउनलोड करा, राशी निवडा आणि दैनिक साप्ताहिक राशी भविष्य रोज वाचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. शुभम भवतु. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने समाधान देणारा महिना ठरू शकतो. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत होऊ शकतं. जुन्या मित्रमंडळीसोबत संवाद वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मित्रांनो, अनुभव हा असा गुरु आहे जो आयुष्यभर शिकवत राहतो. प्रिय भगिनींनो, जुलै महिना तुमच्यासाठी विशेष सकारात्मक ठरू शकतो, कारण करिअर, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन साधण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. काही महिलांसाठी नवीन काम, व्यवसाय, कौशल्य, आर्थिक प्रगती, सामाजिक मानसन्मान याचे योग निर्माण होत आहे. मित्रांनो, स्त्री ही केवळ घराची शान नसते, ती घराचं संतुलन असते. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वतःला जपणं हा स्वार्थ नाही तर जबाबदारी आहे. भाग्य आणि शुभसंकेत या दृष्टीने या महिन्यात तुमच्या पत्रिकेतील सगळ्यात मोठी सकारात्मक बाब म्हणजे उच्चीचे गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहे. एकतर 11वा गुरु आणि त्यात उच्चीची अवस्था म्हणजे लाभ आणि इच्छापूर्तीचे अत्यंत सुंदर संकेत. त्याशिवाय गुरुदेवांची शुभदृष्टी पंचम स्थानावर, सप्तम स्थानावर आणि परिश्रम स्थानावर पडत आहे. याचा अर्थ ज्ञान वाढेल, नातेसंबंध सुधारतील आणि मेहनतीला योग्य दिशा देखील मिळेल. मित्रांनो, भाग्य म्हणजे आकाशातून पडणारी गोष्ट नाही. भाग्य म्हणजे योग्य वेळी योग्य संधी मिळणं. मागील काही काळात घरात किंवा नात्यात जे विसंवाद होते ते आता कमी होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतं. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत बुधदेव, कारण भद्र महापुरुष राजयोग तुमच्या करिअर आणि प्रतिष्ठेला नवीन दिशा देत आहे. कन्या राशीच्या मित्रांनो, एक सुंदर म्हण आहे: नदीला तिचा मार्ग माहीत नसतो, तरी ती शेवटी समुद्रापर्यंत पोहोचते. तसंच जीवनाचंही असतं. ज्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता असते त्यांच्या जीवनात दिशाभूल कमी होते. बुद्धीचा अभिमान बाळगू नका, तिचा योग्य उपयोग करा, कारण योग्य वेळी घेतलेला एक निर्णय अनेक वर्षाचं भविष्य बदलू शकतं. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचं काम तुमचं कर्म करतं. जुलै 2026मध्ये तुमच्या पत्रिकेत लाभस्थान अत्यंत शक्तिशाली झालेलं दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला लाभस्थानात राशीस्वामी बुधदेव आणि उच्चीचे गुरुदेव यांची शुभयुती होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये लाभस्थानातील गुरु अनेक वेळा आर्थिक लाभ, योग्य व्यक्तींची साथ, प्रतिष्ठा, इच्छापूर्ती, दीर्घकालीन यश देणारे मानले जातात. आणि इथे तर गुरुदेव उच्चीचे आहे, म्हणून हा काळ तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, काही वेळा भाग्य दार ठोठावत नाही, ते योग्य लोकांच्या रूपाने आपल्या आयुष्यात प्रवेश करतं. या महिन्यात तुम्हाला प्रभावशाली व्यक्तींचा परिचय, नवीन संपर्क, व्यावसायिक लाभ, करिअरमध्ये संधी, सामाजिक प्रतिष्ठा यांचे सुंदर योग निर्माण होत आहे. अनेक जातकांची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. अडकलेली कामं पुढे सरकू शकतात. काहीसाठी हा काळ आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कन्या राशीच्या मित्रांनो, धनेश शुक्रदेव 4 जुलै रोजी व्ययस्थानात प्रवेश करीत आहे. शुक्राला व्ययस्थान सामान्यतः अनुकूल मानलं जातं, मात्र यावेळी त्यांच्यावर मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे काही अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात. हे खर्च प्रवास, परदेश, घर, सुखसुविधा, शिक्षण, वैवाहिक कारणे या गोष्टींसाठी होऊ शकतात. मित्रांनो, प्रत्येक खर्च नुकसान नसतो. काही खर्च आयुष्य घडवणारी गुंतवणूक असतात. परदेशाशी संबंधित प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी ग्रहस्थिती सकारात्मक संदेश देत आहे. उच्च शिक्षण, विसा, परदेशी नोकरी, संशोधन या क्षेत्रात प्रगती दिसून येते. मात्र खर्चाचं योग्य नियोजन करणं आवश्यक राहील.
समृद्धी टिकवण्यासाठी उत्पन्ना इतकंच नियोजनही महत्त्वाचं असतं. तुमच्यासाठी एक प्रश्न, जुलै 2026 संपेपर्यंत तुम्ही कोणती एक गोष्ट नक्की साध्य करणार आहात? करिअर, आर्थिक प्रगती, नातं की स्वतःचा विकास? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. आता जुलै महिन्यातील तुमचा स्कोअर पाहू. पैसा 10 पैकी 9. लाभस्थानातील उच्चीचे गुरुदेव आर्थिक प्रगतीचे उत्तम संकेत देत आहेत. प्रेम 10 पैकी 8. प्रेमातून विवाह किंवा नात्यामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. करिअर 10 पैकी 10. भद्र महापुरुष राजयोग हा या महिन्याचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आरोग्य 10 पैकी 7. मानसिक शांतता आणि दिनचर्या महत्त्वाची राहील. कुटुंब 10 पैकी 8. घरातील जुने विसंवाद कमी होण्याची शक्यता आहे. भाग्य 10 पैकी 9. गुरुदेव आणि बुधदेव यांची कृपा भाग्याला बळ देत आहे. मानसिक शांती 10 पैकी 8. स्पष्ट विचार, योग्य निर्णय मानसिक समाधान देऊ शकता. एकूण जुलै 2026 हा महिना कन्या राशीसाठी बुद्धी, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा महिना ठरू शकतो. या महिन्यातील शुभ दिवस आहेत 3, 12 आणि 21 जुलै. या दिवसांमध्ये नवीन सुरुवात, करार, गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, महत्त्वाचे निर्णय घेण्याचा विचार तुम्ही करू शकता. तसंच 9, 17 आणि 27 जुलै हे दिवस सावध राहण्याचे आहेत. या दिवसांमध्ये आर्थिक जोखीम टाळा, रागावर नियंत्रण ठेवा, महत्त्वाची कागदपत्र तपासा, घाईत निर्णय घेऊ नका. रोज किंवा बुधवारी खालील मंत्राचा जप करा. ओम बूम बुधाय नमः. बुध ग्रहाची कृपा आणि बुद्धीची स्पष्टता वाढवण्यासाठी हा मंत्र अत्यंत लाभदायक मानला जातो. तसंच गुरुदेवांच्या कृपेसाठी ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. कन्या राशीसाठी विशेष कृपा देणाऱ्या देवता म्हणजे भगवान विष्णू आणि श्री गणेशजी. बुधवारी गणपतीची उपासना करा, गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा. या महिन्यात खालील दान शुभ मानल्या जाईल, जसं हिरव्या मुगडाळीचं दान, हिरव्या भाज्यांचं दान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणं, गरजू व्यक्तींना पुस्तकं दान करणं. मित्रांनो, ज्ञानाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. कन्या राशीसाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन ब्रेसलेट लाभदायक ठरू शकतं. हे ब्रेसलेट मानसिक शांतता, निर्णय क्षमता, सकारात्मकता आणि आर्थिक संधी आकर्षित करतं. या दृष्टीने उपयुक्त मानलं जातं. जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच आम्ही शास्त्रोक्त विधी आणि ॲक्टिवेशन कार्ड देखील पाठवत असतो. महाभारतातील विदुरांनी एकदा सांगितलं होतं, ज्याच्याकडे विवेक आहे त्याच्याकडे भविष्य घडवण्याची शक्ती आहे. मित्रांनो, जुलै 2026मध्ये तुमची बुद्धी, तुमचं नियोजन आणि तुमचं परिश्रम हीच तुमची सगळ्यात मोठी संपत्ती असणार आहे. भद्र महापुरुष राजयोग, उच्चीचे गुरुदेव, लाभस्थानाची शक्ती हे सर्व ग्रह एकच संदेश देत आहे. तुमच्या मेहनतीला आता योग्य दिशा मिळण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, यश फक्त नशिबाने मिळत नाही, ते योग्य निर्णय, सातत्य आणि परिश्रमाने मिळतं. ग्रह दिशा देतात आणि त्या दिशेने चालत राहण्याचं काम तुमचं कर्म करतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.